स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणात आता वसंत मोरेंची पुन्हा एकदा एंट्री झालेली आहे। वसंत मोरेंनी त्या पीडित तरुणीची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये त्या पीडित तरुणी बरोबर त्या दिवशी नेमकं काय काय घडलं याची विचारपूस वसंत मोरेंनी केलेली आहे। आणि या भेटीमध्ये त्या पीडितेनं त्या दिवशी जे काही घडलंय याची माहिती वसंत मोरेंना दिलेली आहे। यामध्ये ज्या दिवशी ही घटना घडली त्यानंतर त्या पीडितेची तपासणी एका महिला डॉक्टरने करणं अपेक्षित होतं, मात्र एका पुरुष डॉक्टरने तिची तपासणी केली आणि तेही तिच्या मनाविरुद्ध केली। यावरून आता वसंत मोरेंनी कोर्टात धाव घेतलेली आहे। नेमकं काय घडलंय सांगते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, आज मंगळवार, बरोबर गेल्या आठवड्यात मंगळवारी ही घटना घडलेली आहे। त्यानंतर आता एक आठवडा उलटून गेलाय, अजून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। सध्या आतापर्यंतच्या मिळालेल्या अपडेटनुसार घटने दिवशी दत्ता गाडेनं जी पॅन्ट वापरलेली होती ती पॅन्ट आता पोलिसांना पुरावा म्हणून त्यांच्या हाती लागलेली आहे। या व्यतिरिक्त सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा आरोपी आणि पीडितेचं लोकेशन असेल, सीडीआर डिटेल्स असतील, बायोलॉजिकल पुरावे असतील, मग त्यामध्ये केस असेल किंवा ती घटना घडत असताना त्या मुलीला ओरबाडलेले निशाण असतील, हे सगळ्या गोष्टी आता पुराव्या म्हणून पोलिसांच्या हाती लागलेल्या आहे। आणि त्यानंतर आता एक चार्जशीट तयार केलं जाईल आणि ते न्यायालयासमोर सादर केलं जाईल। दुसरी गोष्ट आहे, पीडितेच्या मोबाईलचे सीडीआर डिटेल्स सुद्धा आता पोलिसांनी जमा केलेले आहेत। त्यामध्ये आणखीन एक गोष्ट पोलिसांच्या हाती लागलेली आहे, ती म्हणजे ती पीडित तरुणी पुण्यामध्ये कामाला असताना, जॉबला असताना तिचं घर पुण्यातलं आणि ते तिचं गावचं घर यामधलं अंतरच पोलिसांच्या हाती लागलेलं आहे। या व्यतिरिक्त ती कुठेही जात नसल्याचं पोलिसांच्या तपासामधून निष्पन्न झालेलं आहे। सुट्टी दिवशी सुद्धा ती पीडित तरुणी इतरत्र कुठेही जात नव्हती, केवळ तिचं पुण्यातलं घर आणि तिचं गावचं घर यामधलंच अंतर त्या लोकेशन मधून स्पष्ट झालेलं आहे। याशिवाय ती पीडित तरुणी एका राजकीय पुढाऱ्याच्या भावकीतली असल्याचं सुद्धा आता पोलिसांना मिळालेल्या माहितीतून समोर येत आहे। आणि यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वसंत मोरेंनी तिची भेट घेतल्यानंतर नेमक्या काय काय गोष्टी झाल्या या सगळ्याबद्दल सविस्तर मी तुम्हाला सांगते। सुरुवातीला बघूयात वसंत मोरे नेमकं काय म्हणाले होते ते। वसंत मोरे म्हणालेत की वसंत मोरेंनी ज्यावेळेस तरुणीची भेट घेतली त्यावेळेस तरुणी वसंत मोरेंना असं म्हणाली की एका फिमेल डॉक्टरांकडून माझी तपासणी करा। मात्र कायद्याने फिमेल डॉक्टरने तिची तपासणी करणं गरजेचं होतं, परंतु तिची तपासणी एका पुरुष डॉक्टरांनी केली। हे भयानक प्रकरण आहे। एवढा विचित्र प्रकार घडल्यानंतर डॉक्टरांना समजलं नाही। ती सुशिक्षित तरुणी आहे, ती फ्रस्ट्रेट झालेली असून तिला सांगितलेलं आहे की सोशल मीडियावरती आता जे काही समोर येतंय ते बघू नको, जेणेकरून तुझ्यावरती आता मानसिक तणाव येणार नाही। आणि यानंतर ती तरुणी आता कुठेतरी शांत झालेली असं वसंत मोरेंनी सांगितलेलं आहे। ते या व्यतिरिक्त जी लोक हे सगळं प्रकरण संमतीने झालंय असं म्हणतात, पण तो अत्याचार झाल्यानंतर कलकत्त्याला झालेला प्रकार समोर आला। मी गाडीतून उतरल्यानंतर तो मुलगा राईट साईडला गेला आणि मी डाव्या बाजूला ड्रायव्हर आणि कंडक्टर उभे होते, तिथे गेले, त्यांना हा सगळा घडला प्रकार सांगितला। तो मुलगा चाललाय, त्याने माझ्यावरती अतिप्रसंग केलाय हे सुद्धा मी त्या ड्रायव्हरला आणि कंडक्टरला सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी माझं काय ऐकलं नाही। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मी त्या आरोपीच्या मागे पळण्याचा प्रयत्न सुद्धा केला, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला। मी आरडाओरडा करून बसच्या साईडला उभे असणाऱ्या ड्रायव्हर कंडक्टरची मदत घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी साफ माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि जाऊ द्या किंवा सोड तू, लक्ष नको देऊ असं म्हणून त्यांनी त्याकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला। अशी सगळी गोष्ट त्या पीडित तरुणीने वसंत मोरेंना सांगितलेली आहे। या व्यतिरिक्त ती पीडित तरुणी आता तणावाखाली गेलेली आहे, तिला कुठेतरी मानसिक आधाराची गरज असल्याचं सुद्धा वसंत मोरेंनी म्हटलेलं आहे। वसंत मोरे म्हणतात की स्वारगेट बस स्थानकावरून ती तरुणी आउट गेटनं बाहेर आली। जिथे आपण आउट गेटनं बाहेर पडतो, आपण युटर्न घेऊन शंकरशेठ रोडला जातो, त्या कॉर्नरला डाव्या बाजूला उभ्या होत्या। तिने जोरात दार वाजवून गाडी थांबवली, गाडीतून उतरली आणि तो मुलगा तिच्या समोरून पळून गेला। हे सगळा प्रकार आता ज्या दिवशी ही घटना घडली, आपण आतापर्यंत म्हणत होतो की ही घटना घडत असताना त्या तरुणीने आरडाओरडा का नाही केला किंवा उतरल्यानंतर सुद्धा तो आरोपी उतरल्यानंतर 2 मिनिटांनी ती तरुणी उतरते आणि त्यानंतर तिने काहीच ऍक्शन का घेतली नाही, असा एक सवाल आतापर्यंत सगळ्यांकडून उपस्थित केला जात होता। मात्र यावरती आता ती पीडित तरुणीने वसंत मोरेंना सांगितलेलं आहे की मी आरडाओरडा केला होता किंवा घडला प्रकार इतरांना सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण कोणीही माझ्याकडे लक्ष दिलं नाही। इव्हन त्या बसच्या शेजारी असलेल्या ड्रायव्हरने आणि कंडक्टरने सुद्धा माझ्याकडे दुर्लक्ष केलं। मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की त्या मुलाने माझ्यावरती अतिप्रसंग केलेला आहे, पण त्या
ड्रायव्हरने आणि कंडक्टरने माझ्यावरती विश्वास ठेवला नाही, उलट मलाच या प्रकरणाकडे लक्ष देऊ नको, जाऊ दे असं म्हणून तिथून जायला सांगितलं। यानंतर सुद्धा ज्यावेळेस मी त्या डेपोच्या बाहेर पडले त्यावेळेस त्या मुलाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, त्याला मी पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो तिथून निघून गेला। अशी सगळी घटना त्या पीडित तरुणीने वसंत मोरेंना सांगितलेला आहे। मंडळी, या प्रकरणाचा तपास आता सुरू आहे, न्यायालयामध्ये चार्जशीट सुद्धा दाखल होईल आणि त्या चार्जशीट मध्ये आता हे सगळे पुरावे जोडण्यात येतील। एक आठवडा झालेला आहे आणि हे प्रकरण प्रचंड गाजलेलं होतं। त्या मुलीला आता सध्या सायकोलॉजिस्टची गरज आहे, मेडिकल काउन्सिलरची गरज आहे आणि ती मुलगी आता कुठेतरी जीवन संपवण्याचा सुद्धा विचार करत होती। सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती त्या मुलीच्या विरोधातले स्टेटमेंट येताना दिसत आहे। इव्हन काही पॉलिटिशियन मंडळींनी सुद्धा त्या तरुणीच्या विरोधात स्टेटमेंट दिलेले आहेत, ते संमतीने झालेले आहे, आर्थिक व्यवहारातून झालेले आहे। अशा काही स्टेटमेंटमुळे आता ती तरुणी कुठेतरी मेंटली डिस्टर्ब आहे, फ्रस्ट्रेट आहे असं सुद्धा बोललं जात आहे। आता जे सगळे पुरावे समोर येत आहेत, मग त्यामध्ये कॉल डिटेल्स असतील किंवा लोकेशन असेल, जे बोललं जात होतं की कुठेतरी त्यांच्या संमतीने झालेलं असेल, आर्थिक व्यवहारातून झालेलं असेल, या पार्श्वभूमीवरती सीडीआर सुद्धा चेक केलेले आहेत आणि लोकेशन सुद्धा चेक केलेलं आहे। या लोकेशनमध्ये ती फलटणला जात होती आणि फलटण ते पुणे हेच लोकेशन आतापर्यंतच्या गेल्या काही दिवसांपासूनच सुद्धा दिसून आलेलं आहे। या सगळ्या गोष्टींवरून कुठेतरी तो आरोपी किती त्याचे पाय किती खोलात गेलेले आहेत हे आता निष्पन्न होताना दिसत आहे। या सगळ्या प्रकरणावरती आता वसंत मोरे हे ऍक्टिव्ह झालेले दिसतात। या व्यतिरिक्त आता असीम सरोदे, कायदेतज्ञ असीम सरोदे सुद्धा हे दोघेही मिळून आता त्या पीडितेची बाजू कोर्टात मांडणार आहेत आणि त्या पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। ही माहिती आवडली असेल तर आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।